आम्ही त्या ठिकाणी सादर केलं आणि खऱ्या अर्थानं त्यांना पुन्हा एकदा हा आशीर्वाद मागितला की ज्या प्रकारे या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळी आव्हानं आहेत त्या आव्हानांचा सामना करण्याकरता आम्हाला ऊर्जा मिळावी, आम्हाला शक्ती मिळावी आणि मला विश्वास आहे की निश्चितपणे एक अतिशय ऊर्जा आम्ही त्या ठिकाणून घेऊन आलो आहे आणि त्या ऊर्जेच्या आधारावर निश्चित आपण चांगलं काम या ठिकाणी करून दाखवू। खरं म्हणजे अनेक लोक असं म्हणत होते की भारतीय जनता पक्ष हा कुठल्या तरी लाटेमध्ये निवडून आला, पण आज आपण हे दाखवून दिलंय की लाट जर कुठली असेल तर ती लाट विश्वासाची लाट आहे। जी मोदीजींनी तयार केलेली विश्वासाची लाट ही ओसरत नाही, ही कमी होत नाही, ही खाली जात नाही। लाटा वर जातात आणि खाली येतात, पण जी लाट विश्वासाची असते ती लाट मात्र नेहमीच कायम राहते आणि तशा प्रकारची ही लाट आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। एवढं मोठं परिवर्तन आहे। आपण जर बघितलं तर महाराष्ट्रातल्या महानगरपालिकांमध्ये सर्व प्रमुख राजकीय पक्ष, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, मनसे असेल, या सगळ्या पक्षांची एकत्रित नगरसेवकांची गोळाबेरीज जर आपण केली तरी देखील त्याच्यापेक्षा जास्त एकट्या भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडून आले आणि जिल्हा परिषद पंचायत समितीतही आपण पहिल्या क्रमांकाचा पक्ष झालो आणि कोणी देखील आपली बरोबरी या ठिकाणी करत नाहीये। याचा अर्थ शहर असो की गाव असो सर्वांनीच आपल्यावर एक मोठा विश्वास हा या ठिकाणी दाखवलाय आणि या विश्वासाला पात्र होण्याचं काम या पुढे आपल्याला करायचं आहे। खऱ्या अर्थानं मी तर असं म्हणेन की आज जो विश्वास आपल्यावर दिसतोय लोकांचा, असं माझं बिलकुल मत नाही की महाराष्ट्रातल्या सगळ्या समस्या संपल्या किंवा आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या समस्या संपवल्या, सगळं सुजलाम सुफलाम झालं। महाराष्ट्रासमोर आव्हानं खूप आहेत। ग्रामीण भागामध्ये आज आमच्या शेतकऱ्यांसमोरची आव्हानं आहेत। ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये रोजगार निर्मिती आपल्याला करायची आहे, शहरं चांगली करायची आहेत, लोकांचं क्वालिटी ऑफ लाईफ वाढवायचं आहे, या मुंबईमध्ये चांगल्या प्रकारचं काम करून दाखवायचं आहे। ही सगळी आव्हानं मोठ्या प्रमाणात आहेत, पण 2-2.25 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेपुढे आपण हे मात्र निश्चितपणे स्थापित करू शकलो की हे सरकार प्रामाणिकपणे काम करणारं सरकार आहे, हे योग्य दिशेनं चाललं आहे। इतक्या 15-20 वर्षामध्ये ज्या ज्या गोष्टी झाल्या त्या 15 वर्षाच्या गोष्टी या 2 आणि 3 वर्षामध्ये होऊ शकणार नाहीत। तर हे सरकार ज्या मार्गाने चाललंय त्या मार्गाने निश्चितपणे हे सरकार आपल्या कारकिर्दीमध्ये ज्या महाराष्ट्रापुढच्या समस्या आहेत, जे आव्हान आहेत, ते आव्हानं ही दूर करू शकतं आणि म्हणून तोच विश्वास आज मतपेटीच्या माध्यमातून जनतेनं आपल्यावर दाखवलाय। या ठिकाणी दिलासा मिळावा याकरता आपण निश्चितपणे यापुढे देखील कारवाई करत राहू। आज या निमित्ताने खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचं चे आभार मानत असताना मला कार्यकर्त्यांचे विशेषत्वाने आभार मानायचे आहेत। कारण जसं मी सांगितलं होतं की कार्यकर्ता हा मावळ्यासारखा असला पाहिजे आणि ज्या प्रकारे देव देश धर्मावर विश्वास ठेवून मावळे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे उभे राहायचे आणि खऱ्या अर्थानं जुलमी शासनाच्या विरुद्ध ज्या प्रकारे ते संघर्ष करायचे, मी आपल्या कार्यकर्त्यांना तीच विनंती केली होती, अन्यायाच्या विरुद्ध पेटून उठून आपण देखील त्या ठिकाणी एकाच विश्वासाने की आपला नेता जो आहे नरेंद्र मोदीजींच्या रूपामध्ये तो उत्तम काम करतोय, आपला नेता जो आहे तो छत्रपतींचा सेवक म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थानं रयतेचं राज्य आणण्याचा प्रयत्न करतोय आणि हाच विश्वास मनामध्ये ठेवून कार्यकर्त्यांनी काम करावं अशा प्रकारची विनंती कार्यकर्त्यांना मी केली होती आणि मला मनापासून आनंद आहे की कार्यकर्त्यांनी तशाच प्रकारे अक्षरशः मावळ्यांसारखी झुंज ही त्या ठिकाणी आपल्या या सगळ्या लढाईमध्ये दिली आणि त्यातनंच हा विजय या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आणि म्हणून तमाम कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करतो। या विजयाचे सेनापती तुम्ही आहात, शिल्पकार तुम्ही आहात, महाराष्ट्रातल्या जनतेला या ठिकाणी भारतीय जनता पक्षासोबत जोडणारे तुम्ही आहात आणि म्हणून खऱ्या अर्थानं तुम्हाला या ठिकाणी मी शतशत प्रणाम करतो आणि तुम्हाला हा विश्वास देतो की ज्या ताकदीनं, मेहनतीनं, हिमतीनं तुम्ही पक्षाच्या पाठीशी उभे राहिला आहात, पक्ष देखील त्या ताकदीला, हिमतीला, मेहनतीला वाया जाऊ देणार नाही। पुढे काय होईल याच्या संदर्भात आपल्याला चिंता करायचं कारण नाही आहे। आपला अजेंडा ठरलेला आहे, तो पारदर्शकतेचा अजेंडा आहे। पद कुठलं आहे, मिळणार आहे, नाही मिळणार आहे, या गोष्टी गौण आहेत। पद मिळालं तर ठीक, नाही मिळालं तर ठीक, त्याकरता चिंता करायची नाही आहे। जनतेचा कौल मिळाला आहे त्यामुळे पद येतच राहतात, पद कुठे जात नाही, त्याची चिंता करायचं कारण नाही। पण शेवटी या ठिकाणी आपल्याला पारदर्शकतेच्या अजेंड्यावर कुठलंही कॉम्प्रोमाइज करायचं नाही।
वावटाळी उठतात, बातम्या उठतात, त्या बातम्यांची चिंता करू नका. आपला मार्ग पक्का आहे, त्या मार्गावर चालायचा आहे. त्या मार्गावर चालत असताना जे सोबत येतील त्यांना सोबत घ्यायचं आहे, जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय चालायचं आहे. पण त्या मार्गाने निश्चितपणे आपल्याला चालायचं आहे. हा विश्वास आपण सगळे ठेवा आणि निश्चित एक चांगल्या प्रकारचं परिवर्तन सामान्य माणसाच्या जीवनामध्ये, ग्रामीण भागातला शेतकरी असेल, शेतमजूर असेल, शहरामध्ये राहणारा मध्यमवर्गीय असेल, गरीब असेल, झोपडपट्टीतला माणूस असेल, दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर अल्पसंख्याक या प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिणामकारक परिवर्तन करण्याकरता खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षाला ही सत्ता मिळाली आहे आणि ती सत्ता त्याकरताच आम्ही त्याचा वापर त्याकरताच आम्ही करू हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. पुन्हा एकदा ओडिसातल्या देखील कार्यकर्त्यांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो. ओडिसा ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्याला अक्षरशः कधीच विजय मिळाला नव्हता, आज त्या ओडिसाच्या लोकल बॉडीच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष त्या ठिकाणी झाला. त्यामुळे देशभरामध्ये कशा प्रकारे मोदीजींच्या पाठीशी लोक येत आहेत, कोणी मोदीजींना किती दूषणं दिली तरी देखील जनता मात्र मोदीजींच्या पाठीशी किती ताकदीने येते हे आपण सगळे बघतो. आणि मला विश्वास आहे की ओडिसाच्या कार्यकर्त्यांनी, महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांनी आणि महाराष्ट्रातल्या ओडिसातल्या सगळीकडच्या जनतेनं हा जो पाठिंबा दिला, या पाठिंब्याच्या आधारावर एक मजबूत महाराष्ट्र, एक मजबूत देश आपण निश्चितपणे तयार करू. त्याकरता आपण आजपासून पुन्हा एकदा शपथबद्ध होऊया एवढीच विनंती आपल्या सगळ्यांना करतो. पुन्हा एकदा आपलं अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण मला राज्यभरात झालेल्या आता महानगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी मुंबईत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यात भाजपचे सर्वच प्रमुख नेते, मंत्री उपस्थित आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.